अनिल है ना? अनिल, हाँ भाई, थैंक यू थैंक यू. खाने पीने का बंदोबस्त तेरा हो जाएगा. ये लाईन बंच बघा, लाईन बंच ही जागा घेतली आहे का? लाईन बंच, सागर सोसायटीची लाईन बंच आहेस का? सागर सागर कॉर्नर देवळाची इथे नाही आहे तिकडे. हां, अमर चाललाय इकडे आहे ना लाईन वन? आहे आहेत इकडे या कॉर्नरला, इथे डीएव्हीच्या कॉर्नरला. डीएव्हीच्या कॉर्नरला पण पाहिजे अमर कोणतरी बघ, कॉर्नरला इकडे. हां, प्रतापगड. हां, जितू काय बोलता आव्हान? हां हां, ठीक आहे. दोन तुल्यबळ संघातली ही लढत आता आपल्याला बघायला मिळेल. विशाल आणि महेंद्रा सलामीची जोडी, आणि गोलंदाज आहे तो हरीश अण्णा. हरीश अण्णाला मानलं पाहिजे, कारण त्या मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती त्याला विशालनेच षटकार मारला होता. पाहूया आता हरीश अण्णा आणि यांच्या दोघांमध्ये सामना कसा होतो तो. हां, पुढच्या चेंडूला आउट झाला होता हरीश अण्णाचा. पुढचा पहिला चेंडू सामना करतो तो विशाल. विशालने परत असा उंचावून मारण्याचा प्रयत्न, आणि चेंडू खाली कोणी नसल्यामुळे एक धाव घेण्यामध्ये विशाल याला यश मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या सुरुवात झालेली आहे, एक धाव. हरीश यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो महेंद्र, आणि हा ग्राउंड शॉट मारलेला आहे, याच्यावर सुद्धा एक धाव. त्याच जागेवरती गेलेला आहे चेंडू, एक धाव. सुंदर गोलंदाजी करतायत ते हरीश अण्णा, आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करतायत हरीश अण्णा, नावाजलेले गोलंदाज आमच्या संघाचे. आणि हरीश अण्णाचा पुढचा चेंडू पुन्हा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याच जागी एक जागा पकडून ठेवली आहे, तोडून टाका ती भिंत. एकदा काय तर सोक्ष मोक्ष लावा त्या भिंतीचा, आणि एक धाव. एक ना किती दोन? एक एक एक, हां सॉरी. संघाची धावसंख्या एक 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 वाढत चाललेली आहे. पुढचा चेंडू हरीश अण्णा यांचा सुंदर चेंडू, काही कळला नाही आहे. विशालाला अनुभवाचा पूर्ण वापर केलेला आहे हरीश अण्णा यांनी, आणि हा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालं हरीश अण्णा यांना. सुंदर गोलंदाजी करतायत. सविसर तारुण्य आणि आपला अनुभव यांच्यामध्ये कोण विजेत्याने? विशाल याने सुंदर निर्णय घेतला, पुढे जाऊन तटवलेला आहे चेंडू, आणि हा चेंडू अडवण्यामध्ये अपयश मिळालं. कार्तिक याला गचाळ म्हणावं असं क्षेत्ररक्षण, अत्यंत गचाळ असं क्षेत्ररक्षण, आणि चौकार दिलाय कार्तिक यांनी. नावाजलेले क्षेत्ररक्षक असं म्हणून घेत होते कार्तिक, आता मात्र त्यांनी त्याला गालबोट लावलं आहे, आणि चांगल्या या चेंडूवरती विशाल पुढे सरसावून उंच ठेवलेला. पाहूया चेंडूवरती किती धाव मिळतात, आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न, आणि सोन्याने दुसऱ्या प्रयत्नात अप्रतिम असा झेल घेतलाय. आज सोन्याचा दिवस आहे, सोन्याची घरी आरती होणार आहे, त्याला ओळलं जाईल. सोन्या, तुझी जीएफ असेल तर बोलव रे बाबा तिला. पाचा ओळेल त्याला, बरोबर. खरोखर सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न होता, खरोखर चेंडू हातातून निसटला होता, पण सोन्या आहे तो परत त्या चेंडूवर चिटकून बसला. हातातले झेल काही सोडत नाहीये सोन्या, आज सुंदर खेळतोय, चांगली कामगिरी करत होता विशाल. बॅड लक. सोन्या, तू ट्रॉफी आणायला गेलेलास का? पुढच्या वेळी मी जाणार ट्रॉफी आणायला. सोन्या, आज बसूया. पुढचा गोलंदाज आहे तो राजू. राजूच आहे ना?
हां राजेश तेच उर्फ राजू कदम. राजू कदम जिसमें है दम नचाएगा बॅट्समन को टन टनाटन. आणि सामना करतोय तो महेंद्र. दोघेही लार्सन टोब्रोचे खेळाडू आहेत. दोघांनाही लार्सन टोब्रोच्या संघामध्ये अजून संधी मिळालेली नाही आहे. राजेश कदम याचा पहिला चेंडू फ्लाईट दिला. चेंडू फिरून मारलाय पूल केलाय आणि एक एक ना एक एक धाव घोषित स्वरूपात मिळाली ती महेंद्र यांना. संघाची धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद 8. दुसरं षटक सुरू आहे. राजू कदम याचा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा फ्लाईट पण फुलटॉस स्वरूपात घेतला महेंद्राने. 2 धावा मिळाल्या आहेत याच्यावरती. पुढे सरसवत मारला नाही चेंडू आतमध्ये त्यामुळे धावूनच काढायचे आहेत. हीच या मैदानाची गंमत आहे. हेच जीवन आहे. तुम्हाला वाटतं आजचा दिवस चांगला जाईल पण कदाचित खराब जाऊ शकतो. राजू कदम याचा पुढचा चेंडू आणि पुन्हा फ्लाईट दिला चेंडू. भरपूर वेळ होता या चेंडूवरती आपला निर्णय घेण्याचा आणि याच्यावरती 2 धावा घोषित. कौस्तुभ यांनी या सामन्यामध्ये पहिल्यांदा षटकार मारला होता. पहिल्यांदा चौकार मारला होता कौस्तुभ. आता सामना करतोय राजू कदम याच्या अनुभवी गोलंदाजीचा. राजू कदम आणि हा उंच तटवलेला चेंडू खाली सोन्या पण चेंडू त्याच्या बाहेर. आणि हा सुंदर षटकार. राजू गोलंदाजी करताना सहसा देत नाही असे चेंडू परंतु आज मात्र त्याच्यामध्ये त्याला जमलं नाही ते. आणि पुढे 67 मध्ये जुने बॉल इथं नाहीये. जुने चेंडू कोणी ढापले असतील तर आणून द्या नाही तर आम्ही घरी जाऊन शोधून आणू. कुठे ठेवलेत? आहेत ना? आहेत 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 आहेत. म्हातारी मेली खोकून शॉट मारला ठोकून. कौस्तुभ यांची अप्रतिम अशी फलंदाजी आणि याने एक वेगळाच चैतन्य या सगळ्या मेंबर्सच्या समोर आणलेला आहे. पुण्याच्या मोहन भाऊंना यांना विनंती करतो त्यांनी पुढील धोरण सांभाळावी. राजू त्याचा अनुभव लावता पण वर त्याच्या वर चढ होता तो कौस्तुभ. स्कोअर किती झाले? 19 झाले. 19. राजू तुम्हाला दाखवायचं आहे दम. तुमचं नाव आहे कदम आणि हा 2चा फटका दिलाय. महागडं षटक ठरत आहे. राजू कदम यांचं त्यांचा दम थोडासा चार्जिंगला लावायला लागेल. आता चार्जिंगची अपेक्षा करतो राजू कदम यांचा दम. 21 धावा झालेत. 2 ओव्हर 21. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 21. लॉस ऑफ 1 विकेट. कौस्तुभ सुंदरच फलंदाजी करत आलाय आता सगळ्या सामन्यांमध्ये. या सामन्यामध्ये तो चुणूक दाखवतोय. राजू कदम यांचा त्याने दम काढलेला अक्षरशः. प्रतापगडाला आपल्या तोफांचा मारा जोरदार करावा लागेल कारण गनिम एकदम सडसवलेला आहे. जोरदार मारा करतोय. तुमच्या तोफा तयार ठेवा. नवीन तोफा आणा. आणि पुढची तोफ येते त्यांची ती कार्तिक. अनुभवी गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक आयोजक आणखी बरंच काही. कार्तिक आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकतील. सामना करतोय तो महेंद्र. सुंदर गोलंदाजी करतो कार्तिक. दोन्ही बाजूनी चेंडू वळवतो आणि हा पुढचा चेंडू मात्र फुल टॉस टाकला त्याने आणि सरळ नो असावा असं वाटतंय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय तो. 2 धावा तर मिळाल्याच आहेत ऑलरेडी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 धावा.
कार्तिक यांना खेळपट्टीतले खड्डे माहीत असतात, त्या खड्ड्यांवर अचूक बॉल टाकतात ते. यावेळी मात्र त्यांचा चेंडू जरा फुल टॉस गेला. 2 ना, 2-2. धन्यवाद. किती धावसंख्या? 23. 23 धावा झाल्यात. कार्तिक यांचा पुढचा चेंडू आणि हा पूर्ण तडवलेला चेंडू पाहूया. सोन्या चेंडूच्या खाली दरम्यान हा मात्र चौकार अडवलेला आहे. जितू यांनी चपळाने धावलं ते चेंडूच्या मागे. जितू सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. चित्याच्या चपळाने ते चेंडूवर धावले आणि त्याने हा संघासाठी एक चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी. पुढचा चेंडू कार्तिक याचा आणि हा कुटुंबाचा चेंडू आणि त्याला पूल केलाय दरम्यान. 1 धाव मिळते. पुढचा चेंडू कार्तिक याचा आणि आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कड लागून गेलाय. घोषित 1 धाव. मोठे फटके मारायला काही देत नाहीये कार्तिक. हुशार आहे तसा. यंदा कर्तव्य आहे कार्तिक याचं. गुणी पोरगा आहे, सद्गुणी आहे, त्याने बघितली असेल. कार्तिक पुढचा चेंडू आणि हा मात्र उंच मारण्याचा प्रयत्न परंतु झेल होण्याची शक्यता, परंतु झेल सुटलाय आणि 1 धाव काढले. हरीश गेले होते चेंडूच्या मागे परंतु फांदीमध्ये आल्यामुळे हा झेल सुटलाय. 28. सोन्याचं पण लग्न वाजवायचं आहे यावर्षी. कार्तिक याचा पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न दरम्यान 1 धाव. 2 होतकरू तरुण इथे खेळत आहेत. भावी सासरे त्यांचे मॅच बघत असतील तर लवकर असतील, त्यांनी कुठे पकडून ठेवली असेल तर. यूट्यूबवर आहे. स्कोर 29. 29 धावा. 29 धावा. हा धन्यवाद. डबल ट्रबल. दोघांनाही समान संधी. फलंदाज आउट झाला तर 3 रन्स मायनस आणि प्रत्येक रन्सला डबल धाव. त्या 2 मॅच त्याच्यामुळे फिरल्या ना बॅटिंगला. 10-20 रन गेले तर मॅच संपून गेली तिथे. पुढील गोलंदाज आहे तो जितू. जितू डाव्या हातात टाकणारा आणि हा सुंदर चेंडू होता जितू याचा. जितू सुंदर प्रकारे चेंडू वळवतो. त्याच्या गोलंदाजी खेळण्यासाठी कसबच लागतं एक प्रकारे. खूप मॅचेस त्याने गाजवल्या आहेत आणि हा महेंद्राने उंच तटवलेला चेंडू सालियन चेंडूच्या खाली आणि त्याच्या झोळीमध्ये कमळामध्ये चेंडू अडकलाय. कमळामध्ये भुंगा अडकलेला आहे. सालियन यांच्या पूर्णपणे एकाग्रता दाखवली होती. सालियन यांनी आतापर्यंत मस्त सुंदर झेल गेले त्याच जागेवरती. डबल ट्रबल. 3 रन्स मायनस होणार आहे त्याच्यात. हिशोब आम्ही शेवटी सांगू. नंतर आता चाललाय तो फलंदाज ऋषी. पुढील फलंदाज आहे तर जितू पहिल्या चेंडूचा सुंदर यश मिळालंय. ऋषी याचा पुढचा चेंडू तटवलाय आणि दरम्यान सालियनकडे चेंडू. ये ऐसा कैसा हो गया? वो 1 रन था, वो 2 रन था. कैसा समझ में आया मेरे को? बॉल बाजू से गया, वो समझ में आया.
कैच तो लिया मैं बराबर, अभी क्या पता नहीं अभी कैसा होता है वो। ओ हाथ आकड़ गया अब रहेगा अभी वो। सालियन टेंशन मत लो सालियन, होता है ऐसा। हम लोगों ने 5 कैच छोड़ा है, तू क्या है जीतू। याचा पुढचा चेंडू सामना करतो तो ऋषी, आणि हा सहज गत्यात तुटवलाय. एक धाव घोषित. ललित यांच्याकडे चेंडू. जय मल्हार. जय मल्हारच्या गेटअपमध्ये मागे गणपतीमध्ये सगळीकडे फिरत होते ते ललित. पुढचा चेंडू जितू, याचा सुंदर गोलंदाजी करतायत जितू. अजून चौकार षटकाराची आतषबाजी करू दिली नाही जितू यांनी. आणि पुढचा चेंडू ऋषियाना, आणि या लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू. बाईज, लेग बाईज ना, बाईज बॅटला लागला वाटते. बॅटली आहे ना सर, बॅट कट. थँक्यू जितू. पुढचा चेंडू फुल टॉस, आणि यावर 2 धावा घोषित. धन्यवाद सर. 2+1 2+1 3. जितू यांच्यासाठी महत्वाची ओव्हर आहे. हां, कारण डबल ट्रबल आहे. 1च्या ऐवजी 2 मिळणार तुम्हाला. जितू यांचा पुढचा चेंडू, आणि सामना करतो तो ऋषी. या उंच मारलाय, आणि पाहूया सेफ आहेत ते. दरम्यान एक धाव घ्यायचा, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आणि सालियन यांनी मात्र बॅनरकडे मारलं. स्टंपवर मारायचा बॉल. वो मारता मैं बरोबर हो, उधर गया पता नाही. हवा मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. वातावरण एकदम गार वारा सुटलेला आहे. 9चे 18 रन, 15 रन्स मिळाले आहेत या षटकामध्ये. मायनस कर एक, त्याच्यातून 3 केले ते करून 18 रन मिळाले. -3 करून 18 मिळालेत. खूप महागडे षटक ठरलं आहे, कारण महत्वाचं आहे. 44 स्कोर झाले. 44, 4 ओव्हर 44. मराठी भैया आपण कॉमेंट्री करू शकता का? पुढचा गोलंदाज आहे तो सदाचं व्यक्तिमत्व म्हणजे एकदम साधं भोळं, नो पॉलिटिक्स, शांत स्वभावाचा. कुठल्या अध्यात नाही, मध्यात नाही, कुठलं पॉलिटिक्स नाही, कुठलं राजकारण नाही. असा आमचा साधा. त्याची बॉलिंग सुद्धा साधी सुधीच आहे. बॅट्समॅनला कळत नाही ती गोष्ट वेगळी. सदा शेवटचं षटक. 44 धावा झाल्यात आतापर्यंत. सदा याचा चेंडू, आणि हा मात्र ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला. कळला नाही आहे तो कौस्तुभला, आणि कळला नाही ते का कळलंच नाही कसं बॉल होतो. सदा याचा पुढचा चेंडू. सामना करतो तो कौस्तुभ, आणि हा कौस्तुभने उंच तटवलेला चेंडू, पण जास्त जोर नव्हता त्यामुळे सेफ एरियामध्ये तो पडलाय. दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय ते सदांच्या या चेंडूवरती. पुढचा चेंडू सदा यांचा. सामना करतोय कौस्तुभ. धाव फलक हलका ठेवतोय. सुंदर चेंडू होता. कळला नाही, नेम धरून गोटीने मारण्याचा प्रयत्न. परंतु लहानपणी लगोरी खेळला असता तर तुम्हाला लागला असता. पद्या आहे ना तो. हा पद्या मुलांबरोबर लगोरी खेळत जा, नेम लागेल तुझा. पुढचा चेंडू सदा यांचा. शेवटचं षटक सुरू आहे,
आणि हा मात्र फुलटॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि अजय याने रापत रापत का होईना पण तो चेंडू अडवलाय. संघाची धावसंख्या झाली ती 48. 2 बॉल शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावसंख्या झाली आहे. या इनिंगमध्ये फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत सदा यांचे. पुन्हा सामना करतोय आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि वाईड घोषित. संघाची धावसंख्या झाली ती 49. +1 आहे, +1 ओके. आणि 50 धावसंख्या झाली आहे. जोरदार टाळ्यावर जाऊ दे. या संघाची 50 ही धावसंख्या झालेली आहे. सदाचा पुढचा चेंडू आणि हा उंच तटवण्याच्या प्रयत्नामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. ललित याने हा सुंदर झेल घेतला आहे. ललित घरी कळवतो तू झेल घेतलास ते. चला कॅप्टन आणि दानशूर व्यक्तिमत्व नेहमी हसतमुख राहणारे असे आमचे मनीष म्हात्रे. निर्व्याज निस्वार्थी, किती मागा ललितने घेतली, खिशातून काढून देणारे असे मनीष म्हात्रे. मूळचे उरणचे सुंदर फलंदाजी करून परत येतो कौस्तुभ. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू मध्ये पाहूया मनीष म्हात्रे. मनीष म्हात्रे यांनी जर हा चेंडू षटकार मारला, शेवटच्या चेंडूवर जर मनीष म्हात्रे यांनी षटकार मारला तर त्यांना 1000 रुपये देण्यात येतील. संघाची धावसंख्या झाली ती 5 षटकाच्या अखेरीस 52 टू विन. 52 धावा जिंकायला हव्यात प्रतापगडाला. खेळाडूंना विनंती, सगळ्यांनी पिऊनच जायचं आहे मैदानामध्ये, प्यायल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. प्यायल्याशिवाय कोणी फिल्डिंगला जायचं नाही. मग जॉन सारखे अशी नाटकं होतात. हा आम्ही प्यायची सोय केलेली आहे, भरपूर सोय भरपूर आहे. हा यतीन जॉन कुठे आहे? जॉन आला ना. 52 टार्गेट आहे. 52 धावा करायचे आहेत. मनीष म्हात्रे यांचा स्ट्राईक रेट आहे किती काढले त्यांनी? मनीष म्हात्रे 100. प्रतापगड संघासमोर असणार आहे. बघूया ते काय करणार आहेत. नाही नाही नाही, कॅप्टनला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि त्याच प्रमाणात जे बॅट्समन आहेत त्यांनी मात्र सज्ज राहायचं आहे.
अशा पद्धतीने सिंहगड संघ हा सज्ज झालाय 52 रनांचं त्यांचं आव्हान डिफेंड करायला. कौस्तुभ, ऋषी, रवी असे मातब्बार गोलंदाज त्यांच्या संघात आहे. त्याचप्रमाणे कार्तिक, प्रशांत, सदाभाऊ, जितू असे फलंदाज हे विरुद्ध संघात सज्ज आहेत हे आव्हान पेलवण्यासाठी. थोड्याच वेळात निकाल आपल्या समोर येईल. कोण प्रेशर चांगला हँडल करू शकेल तो संघ या ठिकाणी विजयी होईल. फलंदाज सज्ज होत आहेत. त्याचप्रमाणे नाव नका काढू. हो दोन विषय नो कमेंट्स. दोन वेळा सामनावीर असलेला कार्तिक फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याची साथ देण्यासाठी आहे प्रशांत. बघूया 52 धावांचं मोठं आव्हान ते कसं पेलवतायत आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून देत आहेत. गोलंदाजीची धुरा बघूया कोण सांभाळत आहे. राजेश भाऊ यांच्या हातात बॉल दिसतोय म्हणजे आपल्या अनुभवाचा वापर ते पहिल्याच ओव्हरला करताना आपल्याला दिसतील. पॉवर प्ले असलेला पहिली ओव्हर घेऊन राजेश भाऊ येतील. राजेश भाई आपल्या व्हेरिएशनसाठी प्रसिद्ध आहेत. फास्ट तसाच इन स्विंग आउट स्विंग स्लोअर डिलिव्हरी हे सगळं व्हेरिएशन ते आपल्या एका ओव्हरमध्ये घेऊन येतात. बघूया प्रशांत त्या सगळ्यांचा कसा सामना करतोय आणि कसं त्याचं रनांमध्ये रूपांतर करतोय. एक चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया. आणि या दरम्यान पहिला चेंडू घेऊन सज्ज होत आहेत राजेश भाई. या दरम्यान पहिला चेंडू भिरकावलेला आहे. एका रनासाठी थोडंसं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. राजेश भाई यांच्याकडून मात्र चूक झाली आहे. नाहीतर पहिल्याच बॉलमध्ये प्रशांत याला बाहेरचा रस्ता होता. ही चूक आता किती महागात पडते हे आता लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. या दरम्यान कार्तिक सज्ज होतोय. वैयक्तिक आपला दुसरा चेंडू घेऊन येताना राजेश भाई. कार्तिक सज्ज. दुसरा चेंडू बघूया राजेश भाईंचा कसा असेल. हा मात्र नकारात्मक चेंडू. एका धावाच्या परिणामाने धावसंख्या जाते 2 रन. मोठी जबाबदारी कार्तिक याच्या खांद्यावर असणार आहे. आपल्या संघाला हा सामना विजय करून देण्यासाठी. दरम्यान राजेश भाई आपला तिसरा चांगला 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 असा भिरकावलेला हा चेंडू ऋषीने मात्र व्यवस्थित फील्ड करून परतावलेला आहे. या दरम्यान 2 रन मात्र त्यांना वाचवता आले नाहीत आपल्या संघासाठी. नंतरचा चेंडू घेऊन येत आहेत राजेश भाई. बघूया कार्तिक काय करतोय.
सुरक्षितरित्या त्याने एक रन घेण्याचा निर्णय आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. दरम्यान प्रशांत आता नंतरच्या बॉलसाठी सज्ज. बघूया या चेंडू राजेश भाईकडून एका व्हेरिएशनची अपेक्षा आपल्या संघासाठी काय करतायत. छान भिरकावलेला हा चेंडू परत एकदा ऋषी यांच्याकडे आणि दोन 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 रनांची माग आणि ही पूर्ण पण केली आहे कार्तिक. खूप चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते कार्तिक आणि प्रशांत कडून. 4 बॉल 7 रन असा सद्यस्थितीतला सामना आपल्या समोर चाललाय. दरम्यान प्रशांत सज्ज. हा बघूया पंचांचा निर्णय. वाईड बॉल. संघाचा टोटल स्कोर झाला 8 रन. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज. काय करतायत प्रशांत यांनी. हा एक आणि आउट. पहिली विकेट प्रशांत यांच्या स्वरूपात अनुभवी अशा राजेश भाईंनी घेतलेली आहे आणि प्रशांत मात्र तंबूकडे परत जाताना दिसतोय. संघ मालक तसेच या संघाचे कॅप्टन सदाभाऊ साळुंखे आपल्याला मैदानात उतरताना या ठिकाणी दिसत आहेत. एक मोठी जबाबदारी घेऊन त्यांनी लीडिंग फ्रॉम द फ्रंट करायचं ठरवलंय आणि पहिल्या मॅच पासून ते स्वतः अशा अतितटीच्या वेळी स्वतः जाऊन संघाची धुरा सांभाळतायत. 1 मिनिट. 5 बॉल 8 रन 1 विकेट. या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू राजेश भाईंकडून. कुठल्या तरी कमालीची अपेक्षा त्यांच्या संघाला अजूनही आहे. पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू सदाभाऊ त्याच्यासोबत काय करतायत, त्याचा किती फायदा घेत आहेत हे पण आपल्याला इथे बघायला मिळेल. प्रयत्न करतील रक्षात्मक खेळतायत की पण नाही. त्यांनी मात्र भिरकावलेला 4 धावांसाठी सदाभाऊ मानलं तुम्हाला. पहिल्याच बॉलला कुठल्याही प्रकारे स्कोर झालाय 12 रन. त्यांनी आपलं इंटेन्शन याद्वारे खूप या दरम्यान दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत कौस्तुभ. कमालीची बॅटिंग नंतर आता बघूया गोलंदाजी ते कशी करतायत. याच प्लेयरच्या भरोशावर एक मोठं आव्हान समोरच्या संघाला देण्यात आलं आणि आता बॉलिंगची धुरा गोलंदाजीची धुरा देखील कौस्तुभ यांनी सांभाळली. एक कमालीचे गोलंदाजच्या नावारूपाने ते सगळ्यांना माहिती आहेत आणि बघूया आता ते काय करतायत. ही ओव्हर कार्तिक आणि सदाभाऊ कशा प्रकारे पेलवतायत आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत ते थोड्याच वेळात बघायला मिळेल. दरम्यान कार्तिक आता सज्ज होत आहेत. कमी वयातला अत्यंत हुशार गोलंदाज, प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन आणणारा, फास्ट स्लोअर इन स्विंग आउट स्विंग सगळं ट्राय करतोय. एक कमालीची मॅच्युरिटी या वर्षात बघायला मिळते या गोलंदाजाकडून. जसा जसा अनुभव येतोय तशी तशी तलवार तापावी त्याप्रमाणे हा गोलंदाज आता नावारूपाला येतोय. येणाऱ्या काळात एक मोठा गोलंदाज फ्रेंड्स ग्रुप देणार आहे याबद्दल सर्वांनी खात्री बाळगावी आणि बघूया दरम्यानच्या काळात कौस्तुभ काय करतोय. कार्तिक सज्ज. पहिला बॉल. कार्तिक याने भिरकावलेला 2 धावांसाठी हा चेंडू कार्तिकने मात्र
रक्षात्मक खेळायचा अजिबात विचार केलेला नाहीये आणि हे बरोबर पण आहे. मोठ्या धावांचा पाठलाग ते करतायत. रक्षात्मक खेळून त्यांना माहिती हा विजय आपल्याला मिळवता येणार नाहीये. एक अटॅकिंग अशी बॅटिंग दोन्ही एंडला बघायला मिळते. इकडनं सदाभाऊ, तिकडनं कार्तिक. दरम्यानचा हा दुसरा चेंडू कार्तिकाने रक्षात्मकरित्या परतावलेला आहे विनूभाऊंकडे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि परत कौस्तुभकडे. 15 रन 15 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. दुसरी ओव्हर. क्या बात. सदाभाऊ अटॅकिंग मोड. 1 की 2 रन 2 धावा या दरम्यान सोडण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाले. त्या दरम्यान एक अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडनं बघायला मिळते आणि याच गोष्टींची त्यांना गरज असणार आहे. 17 रन. चौथा बॉल घेऊन येतोय परत कौस्तुभ. सदाभाऊंचे इरादे मात्र स्पष्ट आहेत. नकारात्मक चेंडू. एका धावाचा इजावा धावफलकामध्ये. पंचाशी उद्धत घालू नये हरकत नाही. थोडी अपील करण्यासाठी आपल्याला मुभा आहे. या दरम्यान सदाभाऊ सज्ज. त्यांनी थोडासा वेळ घ्यायचं ठरवलेलं दिसतंय कौस्तुभ यांनी. नंतरचा चेंडू घेऊन कौस्तुभ. सदाभाऊ यांनी हा रक्षातमध्ये एक मोठी अपील दिसते इथे. बघूया काय होतंय. नाही नाही नाही. नकारात्मक इशारा पंचांचा. झालंय त्यांचं डिसिजन. बॅटला दिले नाही. निर्णयाची आता सगळ्यांनाच पेक्षा लेग बाईज की बाईज. बॅटला लागून मिळालेला ही एक धाव पंचांकडून घोषित. 18 रनांचा धावफलकावर आणि एका मोठ्या धावफलकाची धावांची आणि कार्तिकाने भिरकावलेला 2 रनांसाठी डीएव्ही पब्लिक स्कूलच्या भिंतींवर डोळ्यांचे पारणे भेटणारा हा मोठा असा 360 ग्राउंड मध्ये हा नक्कीच षटकार असला असता. मात्र 2च रन त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत. 21 रन धावफलकावर आणि एक बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत कौस्तुभ. मी आता मोहन भाऊंना विनंती करतो त्यांनी कॉमेंट्रीची पुढची धुरा सांभाळायची आहे. या दरम्यान परत एकदा 2 रनांसाठी हा भिरकावलेला चेंडू. एक चांगली ओव्हर मात्र कार्तिक यांनी बनवलेली दिसते. 23 रन. चांगल्या लयात आज कार्तिक दिसत आहेत. मला स्कोर बघावं लागतं. किती चेंडू मध्ये किती पाहिजे बघ. किती बॉल मध्ये किती. 18 मध्ये किती पाहिजे. 18 चेंडू मध्ये 29 धावा पाहिजेत. 18 बॉल मध्ये 29 रन्स हव्यात. आणि अशीच जर अटॅकिंग बॅटिंग असेल तर तो लक्ष तुम्ही सहज प्राप्त करू शकता. आणि डबल ट्रबल महत्वाची क्रुशल ओव्हर आता सुरू होईल. आणि पाहूया डबल ट्रबल साठी एकमेकांना त्रास देण्यासाठी कोण येत आहे. आणि ऋषी नाही विशाल
विशाल षटक घेऊन येतो. डबल ट्रबल नावाजलेले फलंदाज आणि फॉर्मात आलेले फलंदाज समोरच आहेत. डबल ट्रबल. विशाल समोर मोठं आव्हान आहे डबल ट्रबलचं. आणि पाहूया आणि पुढे सरसावत घेतला एक चेंडू आणि बॅटवर आणि एक दरम्यान सागर आज सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. सागर झेल सुद्धा सुंदर घेतली आणि एक धाव मिळाली म्हणजे आज 2 धावा झाल्यात. 24 धावा झाल्यात. डबल ट्रबल म्हणजे 1 रन्स म्हणजे 2 रन्स. 1 विकेट म्हणजे -3. एकदम सोपा नियम आहे हा. समजायला आम्हाला खूप वेळ गेला. कार्तिक आज फॉर्म मध्ये नक्कीच. पुढच्याला ट्रॉफी आणायला मी जाणार आहे. काय खरं नाही कार्तिकचं. आज त्याने ठरवलंच आहे सगळ्या बिल्डिंगचे प्लास्टर तोडायचंच आहे. एक डिक्लेअर घोषित. संघाची धावसंख्या झाली ती 25. कौस्तुभ सारख्या फॉर्मात असलेल्या गोलंदाजाला सुद्धा चांगली त्यांनी दिशा दाखवली आहे. ते फलंदाज कार्तिक आणि हा मात्र चेंडू हुकलाय त्याच्या फलंदाजीतून आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालं विशाल याला. संघाची धावसंख्या तेवढीच 25. विशाल सुंदर गोलंदाजी करतोय डबल ट्रबल मध्ये. डबल ट्रबल मध्ये सिंगल रन्स दिले तरी काय एवढं मोठं होत नाही कारण 12 रन्स जातील. पण एखादी विकेट घेऊ शकता तुम्ही. 2 विकेट गेला तर आणखी खूप धमाल असते. पाहूया विशाल त्याचा सामना करतोय तो कार्तिक आणि हा पुन्हा उंचावून तटवलेला आहे चेंडू. आणि पाहूया यावरती 2 धावा घोषित म्हणजे 4 धावा म्हणजे चौकार मारल्यासारखं झालं आहे. कौस्तुभ जरा बाजूला राहशील तर बरं होईल. घे खुर्ची घ्या कौस्तुभ. बसला तरी चालेल. इथे बुटके खेळाडू पाठवायचे आम्हाला दिसत नाही समोरचा. पुढचा चेंडू आणि कौस्तुभ कार्तिक याला. आणि कार्तिकने आज काय ठरवलंच आहे. जेवढे बॉल कार्तिकने हरवलेत सगळे त्याच्याकडून घ्यायचे वसूल करून. चार 5 बॉल कार्तिकने हरवलेत. कोण गेलाय का शाळेमध्ये? लाईनमन्स कृपया शाळेमध्ये जा. भरपूर बॉल सापडतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे डबल ट्रबलचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लाईन्समन एक चेंडूची किंमत 150 रुपये. जाऊन घेऊन या. 150 रुपयाला एक चेंडू आहे. हरवलं तर घेऊन या कसंही करून. विशालाचा पुढचा चेंडू सामना करतो तो कार्तिक आणि हा उंच मारलाय चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक ऋषी खाली आणि ऋषीने तो झेल सोडलेला आहे. दरम्यान 2 धावा घेतल्या आहेत. 2 धावा घेतल्या आहेत. सोपी कॅच होती परंतु या खेळामध्ये कधी काय होईल सांगता येत नाहीये. चांगले चांगले क्षेत्ररक्षक झेल सोडून स्कोअर सांगतो किती झाले सांभा हिशोब करून सांगतो. थांबा 13 धावा हव्यात. 12 चेंडू 13 धावा. अरे विशाल माझ्या बॉलिंगवर तर 3 कॅच सुटल्या होत्या. मी शांत राहिलो. काय करायचं नाही रे. कोणी मुद्दाम सोडत नाही. होतं चलतंय. आपण काय एकदम काय मोठे प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत. खेळाडू ती ठेवा. बारा चेंडू 13 धावा. तरी अजून मॅच हातामध्ये आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. एखादी विकेट सामन्याचा रंग बदलू शकते.
मनीष म्हात्रे यांचा हा छोटू त्यांच्यासारखाच ॲक्टिव्ह आहे. सिनियर म्हात्रे. ए नशीब. आणि हा चेंडू इतर वेळी चौकार मिळाला असता, परंतु आता मात्र मैदानाच्या रचनेमुळे 2 धावा मिळाल्या आहेत. हो हो, धन्यवाद धन्यवाद. या ना, एक आहे की 2 आहे? थांबा थांबा. युनायटेड स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला आमंत्रण आलंय शिवजयंती उत्सवाचं. तारीख 19 तारखेला जायचं आपल्याला. हा उंच चढवला चेंडू सदा यांचा आणि झेल. मराठी भैया राजेश सिंग यांच्या तो जबड्यामध्ये अडकलाय. लाईनमन साहेब, लाईनमनचा निर्णय अंतिम राहील. अशा गोष्टीसाठी आपण काही इथून बोलायचं नाही. वंडी होता ना मला कसा? हा वंडी वंडी. 40 धावा झालेत. 10-12 10-12 रन्स करायचे आहेत. 10 बॉलमध्ये 12 रन्स करायचे आहेत. वेलपेड सदा, वेलपेड. खूप छान, सुंदर. यानंतर पुन्हा डावखोरा फलंदाज जितू भाटी. पुढचा गोलंदाज ऋषी. कसर भरून काढायचे ऋषीला आणि स्क्वेअर कट दरम्यान 1 धाव घेतली आणि मनीष चित्याच्या चपळाईने चेंडूवर झपाटल्यासारखे पडले तुटून आणि 1च धाव दिले मनीष यांनी. संघ मालक आहेत, स्वतः खेळाडू पण आहेत. ऋषी पुढचा चेंडू सामना करतो तो कार्तिक आणि हा सुंदर चेंडू होता ब्लॉक होलमध्ये. निर्धाव टाकण्याचा प्रयत्न ऋषी यांना कसर भरून काढायचे. या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी ऋषी यांच्या गोलंदाजीचे कसर लावायचंय. 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. ऋषी यांचा पुढचा चेंडू मात्र कार्तिक यांनी उंच तटवलाय आणि हा सुंदर झेल. विशाल विशाल यांनी मागच्या ओव्हरची कसर भरून काढलेली आहे. महत्वाचा फलंदाज बाद होऊन चाललाय. कार्तिक पॅव्हलियन मध्ये परततोय. सुंदर फलंदाजी केली कार्तिक यांनी. कार्तिक यांनी 17 धावा केलेत. सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी. सामन्याला एकदम उत्कंठापूर्ण अशा स्थितीमध्ये आणून ठेवण्याचे काम केले ते कार्तिक यांनी. 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू 7 चेंडू 7 बॉल 11 रन्स. 7 बॉल 7 बॉल 11. सात बॉल 11. ऋषी पुढचा चेंडू आणि सामना करतोय तो आता हरीशांना. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया यानंतर काय होतंय ते. कार्तिक कौस्तुभ यांच्याकडे चेंडू जाईपर्यंत 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. एकदम उत्कंठापूर्ण अशा स्थितीमध्ये हा सामना पोहोचलेला आहे. काय म्हणायचं सचिन तुला ह्या सामन्याचा असा रंगतदार स्थितीमध्ये आला आहे त्याबद्दल तुला काय म्हणायचं? नक्कीच मोठ्या धावफलकाचा मोठ्या धावांचा पाठलाग करताना
आणि उपांत्य फेरी ही अशाच प्रकारे व्हावी ही सगळ्यांची अपेक्षा होती. त्याचप्रमाणे हा पूर्ण रंगतदार असा सामना आपल्या सगळ्यांसमोर आहे. 6 बॉल आणि 10 धावा, मोठं आव्हान. पण एक षटकार, एक चांगला फटका या पूर्ण सामन्याचा रंग मोहरा सगळं बदलू शकतो, हे पण तेवढंच खरं आहे. हरीश अण्णांकडनं पण मोठ्या अशा फटक्याची आपण अपेक्षा करू शकतो. मोठा असं त्यांचा अनुभव आहे. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत रवी, एक चांगला गोलंदाज, एक चांगला अनुभवी गोलंदाज आणि अनुभवी फलंदाज. बघूया कसा हा सामना पुढे आता रंगतदार होताना दिसतोय. प्रेशर प्रेशर प्रेशर, बॉलर, बॅट्समन, फिल्डर सगळ्यांच्या चेहऱ्यांवर दिसतंय. दरम्यान हा पहिला चेंडू फटकावलेला आहे. बघूया 1 रन की 2 धावा. 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात आणि परत एकदा हरीश अण्णा स्ट्राईकवर असतील. मोहन भाऊ दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. दोघांनाही भरपूर सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा ते घेत आहेत. रवी सुद्धा सुंदर गोलंदाज आहे. रवी याचा पुढचा चेंडू आणि हरीशाने पुढे येऊन सडसड मारलेला आहे आणि यावरती 2 धावा. लाईन मध्ये सांगायचं आहे कुठे भिंतीला आपटलाय का? 2 ना, 2 धावा मिळत आहेत. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. छोटू हा खाली बस. पुढचा चेंडू रवी याचा आणि हरीशाने उंच तटवलेला चेंडू, परंतु तो सीमारेषेच्या आतमध्ये आहे आणि हा सुंदर झेल 6 फुटाने हा सिक्सर उकलेला आहे. आणि आतापर्यंत ज्याने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी तो सोन्यासारखा सोन्या. आज सोनियाचा दिवस आहे कारण आज आपले सामने आहेत. आपले सामने यूट्यूबवर पोहोचण्यासाठी ज्याने अमित आगवणे साहेबांच्या सहाय्याने मोलाची कामगिरी बजावली ते सोन्या. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. रवी पालकर आपलं पूर्ण कसबपणा लावतायत. समोर आहे अनुभवी सोन्या. सामना एकदम रंगतदार अवस्थेमध्ये असा झुकलेला आहे. एक चौकार षटकार सामन्याची दिशा बदलू शकतो. मराठी भैयाने चांगली कॅच घेतली होती मगाशी. ती मराठी भैयाची कॅच होती पण कौस्तुभ जाधव यांनी त्यांची कॅच काढून घेतली. 3 बॉल 7 धावा. पुढचा चेंडू आणि हा मात्र उंच मारलाय. पाहूया यावर किती धाव होत आहेत की झेल होतोय तो. आणि आता ऋषीचा मात्र घमेला फुटलेला आहे. सतत 2 कॅच सुटलेले आहेत. ऋषी यांना झोप मिळणार नाहीये. त्यांची जोडी फाटलेली आहे. भगदाड पडलेला आहे त्यांच्या जोडीला. 2-6 2-6. 2 चेंडू 6 धावा. सुंदर गोलंदाजी करतो रवी. रवी तुझ्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. पुढचा चेंडू रवी याचा आणि हरीश याने उंच तटवला आहे आणि यावरती बहुतेक एकच धाव घोषित. आणि 1 चेंडू आणि
एक चेंडू आणि किती 5 6 मारायचंच आहे आता. या बॉलला जर 6 मारला जितूने तर नाईक साहेबांनी 1000 रुपये घोषित केलेत. 1000 रुपये घोषित केलेत. या चेंडूवर जर 6 मारला जितूने, जितू 20% मला. या चेंडूवर जर 6 मारला जितूने 1000 रुपये. आणि हा मात्र सुंदर चेंडू रवी याचा, आणि रवी यांनी मोलाची कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. सिंहगड विजेते झालेले आहे. यानंतर सामना शिवनेरी विरुद्ध प्रतापगड. नाणेफेक जिंकून बघूया शिवनेरी आणि प्रतापगड संघात हा नंतरचा सामना आता लगेच खेळवला जाईल. एक चांगला सामना, जवळ हातातोंडाशी आलेला सामना मात्र प्रतापगड संघाने गमावलेला आहे. या ठिकाणी चांगली अशी चुरस